नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टीडीएम त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टीडीएम तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टीडीएम आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा, कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असेल तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टीडीएम त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टीडीएम तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टीडीएम आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा, कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असेल तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे?
त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचे गाणे सुंदर बनवलेले गेलेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी. याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचे गाणे सुंदर बनवलेले गेलेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी. याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचे गाणे सुंदर बनवलेले गेलेत.
शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आईचा हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या TVवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं, भाऊराव खोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे, कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला, कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आईचा हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या TVवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं, भाऊराव खोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे, कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला, कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आईचा हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा
आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहावा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा. कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टीडीएम त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टीडीएम तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल. कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टीडीएम आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहावा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा. कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टीडीएम त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टीडीएम तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल. कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टीडीएम आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहावा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा. कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर
आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे टी.डी.एम. हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टी व्हीवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टी.डी.एम. त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टी.डी.एम. तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाची माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टी.डी.एम. आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा, कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असेल तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे टी.डी.एम. हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टी व्हीवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टी.डी.एम. त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टी.डी.एम. तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाची माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टी.डी.एम. आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा, कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असेल तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे टी.डी.एम. हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टी व्हीवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असेल तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो. आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असेल तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो. आज मी काय बोलणार आहे? आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव पोते यांनी याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे?
त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलं होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या TVवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलं होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेतामळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या TVवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेली असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलं होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरा ज्या चित्रपटाचा हिरो आहे ना, हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत.
शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आईचा हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे, TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या TVवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं, भाऊराव पोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे, कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला, कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आईचा हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा, कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो, बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे, TDM हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या TVवर रिलीज होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल TDM त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज TDM तिच्या गावाकडचे पिक्चर आहे, तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं, भाऊराव पोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे, कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला, कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल, कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आईचा हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट TDM आहे, तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा
आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहावा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा. कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टीडीएम त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टीडीएम तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल. कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टीडीएम आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहावा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा. कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी जी टॉकीजवर आपला मराठी नवीन सिनेमा रिलीज होणार आहे. टीडीएम हा चित्रपट रविवारी 19 मेला दुपारी 12 वाजता आपल्या होम थिएटरवर, घरातल्या टीव्हीवर रिलीज होणार आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता हा सिनेमा आपल्याला परत पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट ज्यांना बघायचा असेल टीडीएम त्यांनी जरूर बघा. माझी आई तर बघणार आहे. माझी आई आता गरमीच्या दिवसात कुठे जात नाही आणि तशी पण ती कुठे जात नाही, पण पिक्चर बघायसाठी पहिला मराठी बसलेले असते. तर नवीन चित्रपट जेव्हा पण लागतो तेव्हा ती बघायला बसते. आज टीडीएम तिच्या गावाकडचे पिक्चर आहे. तर गावाकडचा असलेला पिक्चर हा बघण्यासाठी तिला उत्सुकता आहे. आणि तिला या चित्रपटाचे माहिती आहे. दिग्दर्शन कोणी केलेलं होतं? भाऊराव खोते यांनी, याचं कराडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्या ज्या चित्रपटाचा हिरो होता हा ना आई, तुम्ही पोस्टर तर बघितलंच होता. या चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज थोरात या चित्रपटाचा हिरो आहे ना. हा तर नवीन पोरगा आहे. आणि हिरोईन कोण आहे? कालिंदी. या चित्रपटाची हिरोईन कोण आहे माहिती आहे तुला? कालिंदीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचे गाणे सुंदर बनवलेले गेले आहेत. शेता मळ्यातनी कुठे कुठे असे रस्ते दाखवलेले आहेत गावाचे. तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट आवडेल. कारण हा चित्रपट गावाच्या वेळेवर बरोबर बनवलेला गेलेला आहे. माझ्या आई तर हा चित्रपट असा बघणं हात करून बघितला तर तुम्हाला आता समजलंच असेल हा चित्रपट का बघायचा आपल्याला. हा चित्रपट टीडीएम आहे. तर हा चित्रपट जरूर बघा. रविवारी आपल्याला 12 वाजता टाईम भेटला तर 12 वाजता बघा. संध्याकाळी टाईम भेटला तर संध्याकाळी 6 वाजता बघा. मस्त बेत करा, खायचा डाळ भात बनवा आणि बटाट्याची भाजी बनवून खावा आणि सगळं चांगलं खावा आणि चांगलं राहावा. कारण का हे जेवण आपल्या गावाकडचं आहे. जर तुमच्या मळ्यामध्ये भाजी असेल तर भाजी बनवून खावा. हा चित्रपट बघताना एक भाजी, आपले कांदा, झुणका, भाकरी जे बनवून खाता येणार ते खावा आणि हा चित्रपट बघा. कारण गावाकडचं आहे. तर आपल्याला गावाकडचे चित्रपट बघायचे असतील तर आईला पण सांगा. आई बोल नमस्ते. नमस्ते. आम्ही चाललो. बाय बाय.